Hello my dear students, from last lecture we start a very important chapter in terms of our all exam in 12th standard, whether it is board exam or CBSE board exam or in case of NEET and JEE, also in case of MHCET exam. The important chapter is that is halogen derivatives. In last lecture we discussed about what are halogen derivatives, how they get classified. Then we discuss about monohalogen derivatives. We discuss about alkyl halides, its definition, aryl halides, then allylic halides, then benzylic halides, and finally vinylic halides. So मागच्या लेक्चर मध्ये हॅलोजन डेरिव्हेटिव्ह जे चॅप्टर आपण सुरू केलं होतं त्या चॅप्टर मध्ये आपण इंट्रोडक्टरी पार्ट पाहिला, डेफिनेशन्स पाहिला, मीनिंग्स पाहिले, कशाला हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणतात ते सुद्धा आपण डिस्कस केलं. हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं आपण क्लासिफिकेशन तिथे पाहिलं, मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, डाय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, ट्राय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, पॉली हॅलोजन डेरिव्हेटिव्ह अशा टाइपचं क्लासिफिकेशन जे आहे ते तिथे केलं. देन मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं क्लासिफिकेशन आपण तिथे पाहिलं आणि त्यामध्ये ते अल्किल हलाइड्स, अरिल हलाइड्स, देन अलिलिक हलाइड्स, बेन्झिलिक हलाइड्स, विनिलिक हलाइड्स हे सर्व जे आहे ते आपण तिथे डिस्कस केले. ना आजच्या लेक्चर मध्ये एक इम्पॉर्टंट असा टॉपिक जो आहे तो आपण डिस्कस करणार आहे, दॅट इज नॉमेनक्लेचर ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. नॉमेनक्लेचर आपल्याला पाहायचं आहे कुठल्या कंपाऊंडचं, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. सो नॉमेनक्लेचर म्हटलं म्हणजे दोन टाइपच्या सिस्टीम. देयर आर टू टाइप्स ऑफ सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर फॉर अस. द फर्स्ट वन इज कॉमन सिस्टीम and another one is IUPAC nomenclature system. So ऐसे दोनों टाइप की सिस्टम का जो है वो हमने प्रीवियसली भी स्टडी किया है इन केस ऑफ ऑल ऑर्गेनिक कंपाउंड्स. जब हमने नॉमेनक्लेचर ये टॉपिक देखा था जनरल ऑर्गेनिक केमिस्ट्री में, तो इन जनरल प्रीवियसली भी डिस्कस कर चुके हैं. बट आता आपल्याला तिथे काय करायचं आहे तर आपल्याला स्पेसिफिकली हॅलोजन डेरिव्हेटिव्ह साठी त्या जनरल जे काही रूल्स आपण पाहिले होते नॉमेनक्लेचरचे, त्यामध्ये कुठले रूल्स कशा पद्धतीने यूज करायचे, कैसे उन रूल्स को जो है वो यूज करना है इन केस ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, ये सब डिस्कस करना है. हे सर्व आपल्याला डिस्कस करायचं आहे. दॅट व्हॉट वी आर गोइंग टू डिस्कस इन टुडेज लेक्चर, दॅट इज नॉमेनक्लेचर ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. So, in case of halogen derivatives, there are two types of mainly compounds which we are going to discuss in this chapter. The first one is alkyl halide and the second one is aryl halides. So, alkyl halides common system आपण जर पाहिली, in case of common system of nomenclature, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये जो मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन आपण क्लासिफिकेशन मध्ये डिस्कस केला होता तो अल्किल हलाइड्स आणि तेच त्या कंपाऊंडचं कॉमन नेम आहे. जो अल्किल ग्रुप आहे, वेदर इट इज इथिल ग्रुप, मिथिल ग्रुप, आयसोप्रोपिल ग्रुप, ब्युटिल ग्रुप, त्याचं नेम जे आहे ते आधी लिहायचं, दॅट इज प्रिफिक्स मध्ये आपण त्याला म्हणू. आणि त्यानंतर जो हॅलोजन ग्रुप आहे, वेदर इट इज आयोडीन, दॅट मीन्स आयोडाइड और ब्रोमाइड और क्लोराइड, ते सफिक्स मध्ये लिहायचं. दॅट मीन्स इन जनरल हलाइड त्याला आपण म्हणतो. सो अल्किल हलाइड इज ए कॉमन नेम. अल्किल हलाइड इज ए कॉमन नेम ऑफ मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्किल. हे जे अल्किल हलाइड्स आहेत यांचं IUPAC ने जे प्रिव्हियसली आपण डिस्कस केलेले जे रूल्स आहेत त्याप्रमाणे ऍक्च्युली काय आहे तर हलाइड्स जे आहेत त्याला प्रिफिक्स मध्ये आपण IUPAC मध्ये लिहितो, दॅट इज हॅलो. आणि जो अल्किल ग्रुप असेल त्याचा पॅरेंट अल्केन घेतो. म्हणजे अल्किल ग्रुप जर मिथिल असेल, मिथिल कंटेन 1 कार्बन ऍटम, तर त्याचा पॅरेंट अल्केन येणार मिथिल. तो जर इथिल असेल अल्किल ग्रुप तर तिथे इथिल ग्रुप, दॅट मीन्स C2H5 2 कार्बन ऍटम येतील, दॅट मीन्स त्याचा पॅरेंट अल्केन येणार 2 कार्बन कंटेनिंग, दॅट इज इथेन. सो इथे इन जनरल अल्किलच्या ठिकाणी पॅरेंट अल्केन आपण घेणार आहे, दॅट मीन्स
IUPAC name, that is haloalkanes. In case of alkyl halides. Alkyl halides IUPAC name आपण लिहिणार आहे haloalkanes. Methyl iodide, for example. Methyl iodide is a common name, but याचा IUPAC name काय येणार आहे? आपण एक एक्झाम्पल इथे घेऊ, बाकी डिटेल मध्ये नंतर एक्झाम्पल आपण पाहणार आहे. सो जस्ट एक एक्झाम्पल, मिथिल आयोडाइड असा एक कंपाऊंड आहे. मिथिल आयोडाइड काय फॉर्म्युला होता विचार करायचा थोडासा. मिथिल आयोडाइड इट्स फॉर्म्युला इज, सोचो इसके बारे में. काय फॉर्म्युला होता मिथिल आयोडाइडचा? सिंपल देख, मिथिल that is CH3 iodide bond I, CH3I. थोडंसं आपण उलट जात आहे. आपण गावांनी आधी लिहिलं फॉर्म्युला, नंतर लिहिला फॉर्म्युला. तुम्हाला आधी दिलेला असो, नंतर त्याचं नेम जे आहे ते लिहावं लागते. सो मिथिल आयोडाइड CH3I. आता हे तर झालं कॉमन नेम CH3I या फॉर्म्युल्याचं. सो इट्स IUPAC नेम इज हॅलो प्रिफिक्स मध्ये लिहायचा. दॅट मीन्स आयोडीन आहे तर आयोडो घ्यावा लागेल आपल्याला. सो आयोडो. मिथिल वन कार्बन कंटेनिंग, याचा पॅरेंट अल्केन कुठला आहे ना? एक कार्बन असलेला पॅरेंट अल्केन. एक कार्बन असलेला पॅरेंट अल्केन. एक ही कार्बन एटम जिस अल्केन में प्रेजेंट है उस अल्केन का नेम सिंपल दे. काय नाव आहे त्याचं? दॅट इज मिथेन. सो आयोडो मिथेन. Like this is common name of CH3I. This is IUPAC name of CH3I. In general, monohalogen derivatives of alkane मध्ये alkyl halide हे common name आहे. R bond X. alkyl halide चा जनरल फॉर्म्युला आहे तो R bond X. आणि त्याचं IUPAC नेम जे आहे ते आपण इथे लिहितो हॅलो alkanes. ओके, हे झालं अल्किल हलाइड्सच्या बाबतीत. अनादर जो कंपाऊंड आपण स्टडी करणार आहे, कुठला कंपाऊंड आहे ऍक्च्युली, तर तो आहे हॅलो अरिन्स और अरिल हलाइड्स. नाउ व्हाट हॅपन इन केस ऑफ अरिल हलाइड्स? अरिल हलाइड्सच्या बाबतीत ऍक्च्युली त्याचे नेम्स जे आहेत ते कशा प्रकारे आपण डिफाइन करणार आहे, कशा प्रकारे लिहिणार आहे, कॉमन नेम ऍज वेल एज IUPAC नेम. तर अरिल हलाइड्स जे आहेत, अरिल हलाइड्स जनरल फॉर्म्युला इज AR bond X. AR means phenyl ring. Phenyl ring, that means C6H5. त्याला अशा प्रकारे सुद्धा आपल्याला लिहिता येईल. इन्स्टेड ऑफ दिस वी राइट हियर C6H5 bond X. So AR bond X or C6H5 bond X, that means aryl halide. So aryl halide हेच त्याचं कॉमन नेम आहे. कॉमन नेम दॅट इज अरिल ग्रुप. फर्स्ट आपल्याला इथे लिहावं लागेल, दॅट इज अरिल आणि नंतर हलाइड. सो कॉमन नेम जे आहे ते अरिल हलाइड. बट आपण पाहतो की बेन्झीन रिंगला अनादर पोझिशनला, फर्स्ट पोझिशनला तर हा हलाइड ग्रुप अटॅच असेल. बट बाकी जे काही रिमेनिंग कार्बन ऍटम आहेत त्यांना इन्स्टेड ऑफ हायड्रोजन तिथे काही वेगवेगळे ग्रुप्स जेव्हा अटॅच असतात तेव्हा आपल्याला माहिती आहे तिथे आपण प्रिफिक्स मध्ये काय लिहितो? प्रिफिक्स मध्ये आपण लिहितो ऑर्थो और पॅरा और मेटा. ऑर्थो means second position of benzene ring denoted by O. This is para, that is fourth position in benzene ring, and this is meta, that is third position in benzene ring. त्या पोझिशनला जर अनदर ग्रुप अदर दॅन हॅलोजन, अदर दॅन फर्स्ट हॅलोजन ग्रुप आपण लिहिले म्हणू, अनदर ग्रुप अटॅच असला तर कॉमन नेम लिहिताना नंबर यूज न करता, म्हणजे बेन्झीन रिंग जी आहे ऍक्च्युली ही बेन्झीन रिंग आहे आणि सपोज हा आपला अरिल हलाइड आहे, फिनिल रिंग बॉन्ड X. सो सेकंड पोझिशन, fourth position is sixth position. Number 1, 2, 3, 4, 5 and 6. ही जी सेकंड पोझिशन आहे याला आपण ऑर्थो पोझिशन म्हणतो. थर्ड पोझिशन जी आहे याला आपण मेटा पोझिशन म्हणतो, डिनोटेड बाय M. फोर्थ पोझिशन जी आहे इन केस ऑफ कॉमन नेम,
कॉमन नेम मध्ये आपण नंबर यूज करत नाही, आपण डिनोशन्स यूज करतो, ऑर्थो, मेटा अँड पॅरा. फोर्थ पोझिशनला आपण पॅरा पोझिशन म्हणून डिनोट करतो. अगेन ही जी फिफ्थ पोझिशन आहे, थर्डच्या पॅरलल पोझिशन आहे असं समजून आपण याला पुन्हा मेटा पोझिशन म्हणतो, आणि सिक्स पोझिशन जी आहे याला ऑर्थो पोझिशन म्हणतो. सो या पोझिशनवर जर अनादर ग्रुप तिथे प्रेझेंट असतील तर ते इंडिकेट करण्यासाठी आपण तिथे हे डिनोशन्स जे आहे ते यूज करतो. असं सिंपल थिंग जी आहे ते तिथे लिहिलेली आहे ना. अरेल अलाइड जे आहे त्याचा आययुपीएससी नेम जेव्हा आपण लिहितो तेव्हा अरिल हलाइड न लिहिता आपण लिहितो तिथे हॅलो अरिन्स. अरिलचा अरिन्स तिथे झाला, आणि हलाइड ग्रुप जो आहे तो प्रिफिक्स मध्ये आपण हॅलो म्हणून जो आहे तो तिथे लिहितो. सो हॅलो अरिन्स. मग ऑर्थो पोझिशन म्हणजे सेकंड पोझिशन, पॅरा पोझिशन, फोर्थ पोझिशन, मेटा पोझिशन या कसा इंडिकेट करतो आपण, आणि एकापेक्षा जास्त इंडिकेट करायचे असेल तर कशा इंडिकेट करणार, तर ते आपण इंडिकेट करतो बाय नंबर. ऑर्थोसाठी सेकंड नंबर और सिक्स नंबर, मेटासाठी थर्ड और फिफ्थ नंबर, आणि पॅरासाठी फोर्थ नंबर. म्हणजे सेकंड पोझिशनवर एखादा ग्रुप असेल तर दॅट इज 2. सपोज इथे जे आहे ते अनादर नायट्रो ग्रुप अटॅच असेल तर 2 नायट्रो असं आपण त्याला इंडिकेट करणार. हे सर्व आपण एक्झाम्पल्स मध्ये पाहणार आहे. पण जनरल मध्ये आययुपीएससी नेम इज हॅलो अरिन्स इन केस ऑफ अरिल अलाइड्स, आणि कॉमन नेम आपण लिहितो अरिल अलाइड. ठीक आहे. सो आपण आता काही असे कंपाऊंड पाहणार आहे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ज्यांचं कॉमन नेम आणि आययुपीएससी नेम जे आहे ते वेगवेगळे जे काही रूल्स आपण डिस्कस केलेले आहेत प्रिव्हियसली किंवा आज सुद्धा ते इथे घेऊन जे आहे ते आपण लिहिण्याचा तिथे प्रयत्न करणार आहे. सो फर्स्ट एक्झाम्पल फॉर यू दॅट इज CH2Cl2. CH2Cl2 हा एक कंपाऊंड जो आहे, एक हॅलोजन डेरिव्हेटिव्ह जो आहे तो इथे आपण घेतला. आता याचं कॉमन नेम जे आहे ते काय आहे ऍक्च्युली, तर CH2 जो आहे दॅट इज मिथिलीन ग्रुप त्याला आपण म्हणतो. सो मिथिलीन आणि Cl प्रेझेंट आहे म्हणून मिथिलीन क्लोराइड हे झालं कॉमन नेम, सिंपल असं नेम. पण आययुपीएससी नेम लिहिताना आपले रूल्स जे आहेत ते यूज करायचे. सिलेक्ट द लॉंगेस्ट कार्बन कंटेनिंग चेन. लॉंगेस्ट कार्बन कंटेनिंग चेन तर हा एकच कार्बन ऍटम आपल्याला दिसतो लॉंगेस्ट चेन मध्ये. लॉंगेस्ट चेन कंटेन ओनली वन कार्बन ऍटम. आणि फंक्शनल ग्रुप कुठला आहे तर क्लोरीन. आययुपीएससी नेम अल्किल हलाइडचं नेम लिहिताना आपण नेहमी जे आहे ते हॅलो अल्केन्स अशा प्रकारे जे आहे ते लिहित असतो. सो हॅलोजन ग्रुप जो आहे तो आधी दॅट मीन्स प्रिफिक्स मध्ये लिहिणार. क्लोरीन प्रेझेंट आहे सो प्रिफिक्स मध्ये येणार क्लोर. किती क्लोरीन आहे तर 2 आहे. सो क्लोरो लिहित असताना आपल्याला क्लोरोच्या आधी सुद्धा लिहावं लागेल. बिकॉज ऑफ प्रेझेन्स ऑफ 2 क्लोराइड ग्रुप हिअर आपल्याला तिथे पुन्हा एक प्रिफिक्स जे आहे ते यूज करावं लागेल दॅट इज डाय. सो डायक्लोरो. त्यानंतर पॅरेंट अल्केन, 1 कार्बन कंटेनिंग पॅरेंट अल्केन दॅट इज मिथेन. सो डायक्लोरोमिथेन हे झालं आययुपीएससी. सो CH2Cl2 कॉमन नेम इज मिथिलीन क्लोराइड. आययुपीएससी नेम इज डायक्लोरोमिथेन. 2 क्लोरीन आहेत म्हणून डाय, क्लोरीन आहेत म्हणून प्रिफिक्स मध्ये लिहिणार क्लोरो, आणि कार्बन चेन कंटेन ओनली 1 कार्बन ऍटम सो त्याचा पॅरेंट अल्केन जो आहे तो येणार मिथेन. सो डायक्लोरोमिथेन हे झालं आययुपीएससी. अनदर कंपाउंड CH3 बॉन्ड CH2 बॉन्ड Br. पुन्हा CH3 बॉन्ड CH2 हा अल्किल ग्रुप आहे. अल्किल ग्रुप 2 कार्बन कंटेनिंग अल्किल ग्रुप C2H5. 2 कार्बन कंटेनिंग अल्किल ग्रुप दॅट इज इथिल. कॉमन नेम मध्ये अल्किलचं नेम जे आहे ते आधी लिहित असतो आपण. सो इथिल. हॅलोजन ग्रुप आहे Br दॅट इज ब्रोमिन म्हणजे ब्रोमाइड. सो इथिल ब्रोमाइड. दिस इज अ कॉमन नेम ऑफ CH3 बॉन्ड CH2 बॉन्ड Br. सिंपल थिंग. इथिल ग्रुप आहे म्हणून इथिल आधी लिहिला. ब्रोमाइड ग्रुप त्याला अटॅच आहे म्हणून ब्रोमाइड. इथिल ब्रोमाइड. दिस इज कॉमन नेम. आययुपीएससी नेम अगेन आययुपीएससी रूल्स जे रिकमेंड केलेले आहेत त्याप्रमाणे आपण यूज करणार.
Select the longest carbon containing chain. This is our longest carbon containing chain. Second rule, lowest number rule. नंबरिंग करावी लागेल आपल्याला. कुठल्या साईडने करणार? ज्या साईडने फंक्शनल ग्रुप नियर. फंक्शनल ग्रुप जो आहे पहा आपल्याला दिसत आहे इथे बीआर. सो बीआर जो आहे तो लेफ्ट साइडने आपण जर गेलो तर सेकंड पोझिशनवर येणार. राईट टू लेफ्ट जर गेलो तर फर्स्ट पोझिशनवर येते. सो प्रॉपर नंबरिंग फ्रॉम राईट टू लेफ्ट इन दिस कंपाउंड. ठीक आहे. सो दिस इज फर्स्ट कार्बन ॲटम, दिस इज सेकंड कार्बन ॲटम. दोन कार्बन ॲटम आहे. पहिला कार्बनला बीआर अटॅच आहे, फर्स्ट कार्बनला अटॅच आहे, तर ते पोझिशन जी आहे ती लिहिण्याची गरज नाही. बट दोन कार्बन ॲटम टोटल आहे म्हणून त्याचा पॅरेंट अल्केन जो आहे तो कुठला आहे? टू कार्बन कंटेनिंग अल्केन. कुठला? दॅट इज इथेन. बीआर दॅट इज ब्रोमाइड ग्रुप. आययुपीएसी नेम मध्ये हलाइड ग्रुपचं नेम प्रिफिक्स मध्ये लिहितो ऍज ए हॅलो. सो ब्रोमाइडचं होणार ब्रोमो. सो इथे लिहिणार आपण ब्रोमो. टू कार्बन कंटेनिंग पॅरेंट अल्केन दॅट इज इथेन. सो ब्रोमो इथेन. दिस इज ए IUPAC name for CS3 bond CH2 bond Br. Common name is ethyl bromide. IUPAC name is bromoethane. Third one, तीसरा compound CH3 bond CH Cl bond CH3. Here presence of क्लोराइड ग्रुप. कुठला हॅलोजन ग्रुप आहे? क्लोराइड आहे. कुठल्या कार्बनला अटॅच आहे? तर या सेंटर मधल्या कार्बनला अटॅच आहे. किती कार्बन ॲटम आहेत कार्बन चेन मध्ये? 1 2 3 कार्बन कंटेनिंग. कॉमन नेम मध्ये अल्किल ग्रुप कुठला आहे तो आपल्याला पाहावा लागेल. 3 कार्बन कंटेनिंग अल्किल ग्रुप कुठला आहे? तर प्रॉपिन. आणि प्रॉपिनच्या फर्स्ट कार्बनला अटॅच आहे का क्लोराइड ग्रुप? नाही. सेकंड कार्बनला अटॅच आहे प्रॉपिनच्या. सेकंड कार्बनला अटॅच असेल म्हणजे साईडला जिथे अटॅच आहे क्लोराइड ग्रुप. सो अशा वेळेस प्रॉपिन च्या प्रिफिक्स मध्ये आपल्याला लिहावं लागेल आयसो. सो दिस इज आयसो प्रॉपिन. आणि कुठला हलाइड ग्रुप आहे तर क्लोराइड. सो आयसो प्रॉपिन क्लोराइड इज ए कॉमन नेम. सिंपल थिंग. हे झालं कॉमन नेम. आयसो प्रॉपिन ग्रुप आहे. आपण प्रिव्हियसली भरपूर एक्झाम्पल डिस्कस केलेले आहेत नॉमेनक्लेचर टॉपिक मध्ये इन केस ऑफ जीओसी. सो ते पुन्हा तुम्ही रिवाइज करून ते पाहू शकता. तुमचे जर रूल्स कॉमन नेम आणि आययुपीएसी चे क्लिअर नसतील तर ते पुन्हा नॉमेनक्लेचर ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड इन जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री जे आपण पाहिलेले आहेत डिस्कस केलेले आहेत ते व्हिडिओज अपलोड आहेत ते तुम्ही पुन्हा पाहू शकता. ठीक आहे. सो आयसो प्रॉपिल क्लोराइड इज ए कॉमन नेम. आययुपीएसी नेम साठी सिलेक्ट द लॉन्गेस्ट कार्बन कंटेनिंग चेन. सो दिस इज अवर लॉन्गेस्ट कार्बन कंटेनिंग चेन. नंबरिंग किस साइड से नंबरिंग करेंगे? अशा साइडने नंबरिंग करणार ज्या साइडने हा क्लोराइड ग्रुप नियर आलेला ना. या कंपाऊंड कडे जर पाहिलं तर क्लोराइड ग्रुप लेफ्ट साइडने सुद्धा सेम नंबरवर येतो, राईट साइडने सुद्धा सेम नंबरवर येतो. कुठल्या? सेकंड. सो लेफ्ट टू राईट आपण नंबरिंग करू 1 2 3. सेकंड पोझिशनवर आहे क्लोराइड ग्रुप. आययुपीएसी मध्ये आपण क्लोराइड लिहिणार क्लोरो म्हणून आणि त्याची पोझिशन त्याच्या आधी मेन्शन करणार. सो क्लोराइड ग्रुप सेकंड कार्बनला अटॅच आहे म्हणून आययुपीएसी नेम जे आहे ते लिहिताना आधी पोझिशन लिहिणार दॅट इज 2. कुठला ग्रुप अटॅच आहे? क्लोराइड. आययुपीएसी मध्ये आपण क्लोराइड लिहितो का? नाही. आपण लिहितो क्लोरो. सो 2 देन डॅश देन क्लोरो अँड आफ्टर दॅट 1 2 3 कार्बन कंटेनिंग पॅरेंट अल्केन. कुठल्या अल्केन मध्ये तिथे 3 कार्बन ॲटम असतात तर प्रोपेन. सो त्याचं नेम आपण लिहिणार 1 2 3 कार्बन कंटेनिंग पॅरेंट अल्केन इज प्रोपेन. सो 2-chloropropane is the correct IUPAC name for CS3 CSCl bond CS3. Isopropyl chloride is a common name and 2-chloropropane is a IUPAC name. So हा जो IUPAC nomenclature of halogen derivatives आहेत किंवा कॉमन
नेम जे आहे हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं, हा टॉपिक आपण पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये जे आहे ते कंटिन्यू करणार आहे. इथे फक्त आपण काही बेसिक एक्झाम्पल्स घेतले. नेक्स्ट व्हिडिओमध्ये जे आहेत ते रिमेनिंग भरपूर एक्झाम्पल्स ऍक्च्युली आपल्याला तिथे हॅलोजन डेरिव्हेटिव्हचे पाहायचे आहेत. त्यांचे कॉमन नेम सुद्धा आपण तिथे डिराईव्ह करणार आणि IUPAC नेम सुद्धा आपण तिथे डिराईव्ह करणार. सो आजच्यासाठी जे आहे ते आपण एवढंच